स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मी इथे छोले घेतलेले आहेत। तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे छोले भटोरे। तर इथे बघू शकता चांगले 8 तास आपले छोले चांगले भिजलेले आहेत। तर आता आपण कुकरमध्ये शिजायला घेणार आहोत। तर असे छोले आता शिजायला ठेवूया आपण। स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते छोले पण बघू शकता चांगले भिजलेले आहेत, चांगले फुललेले आहेत। तर इथे आपले छोले जे आहेत ते आता आपण शिजायला ठेवणार आहोत। तर इथे मी आता घालते त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ। सोडा वगैरे आपल्याला काय घालायचं नाही, कारण की आपले जे छोले आहेत ते चांगले शिजलेले आहेत, त्याच्यामुळे आपण सोडा नाही वापरणार आहोत। आपण वापरणार आहोत चहा पावडर। तर ती मी आता कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ह्याच्यामध्ये घालणार आहे। चहा पावडरने काय होतं, एकदम फ्लेवर खूप छान येतो आणि कलर सुद्धा छोले छान दिसायला दिसतात। तर आता आपण छोले शिजायला ठेवूया। तर आपले आता छोले जे आहेत ते मी आता कुकरमध्ये गॅसवर कुकर ठेवला आहे। तर आता आपण एक 5 ते 6 शिट्या करून घेऊया। आता आपण इथे तयारी करून घेऊया भटोरे, पुरीची तयारी करून घेऊया आपण पीठ मळून। तर इथे बघू शकता मी घेतलेला आहे रवा अर्धी वाटी, 1 चमचा मीठ आणि दही घेतलेला आहे। पण दही आपल्याला इतकं नाही पाहिजे, थोडंसंच पाहिजे, 2 ते 3 चमचे। तर आता आपण काय करणार आहोत, आपण जे रवा आहे ते भिजत घालणार आहोत। तर आता रव्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। रवा जे आहे ते आपण तर आता 5 मिनिटं आपण इथे पाणी घालून ठेवणार आहोत रव्यामध्ये। म्हणजे काय होणार, आपला जो रवा आहे तो चांगला फुलणार। तर तसं आपण मैदा वगैरे चालून घेऊया, स्वच्छ करून घेऊया। तर मी इथे मैदा घेतलेला आहे, अर्धा किलो होईल इतका मी मैदा घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे। आता आपण 4 चमचे दही घालूया। आणि जे आपण रवा भिजत घातला आहे तो आता आपण असं पाणी काढून घेऊया। रवा आपल्याला काय घालायचा आहे, आपल्याला भटोरे जे करायचे आहेत ना, ते एकदम आपले भटोरे जे असे आहेत एकदम फुगणार आणि एकदम सॉफ्ट होणार, म्हणून आपल्याला थोडा तरी रवा घालायचा आहे। तर काय करायचं, रवा 5 मिनिटं तरी आपण पाण्यामध्ये भिजत घालायचा। आता आपण काय करायचं, एकदम मसलून घ्यायचं चांगला। आपण आधी पाणी बिलकुल पण ॲड नाही करायचं, चांगला असं मसलून घ्यायचं। आपला रवा जो आहे, रवा मीठ एक होणार। आता आपण 1 चमचा याच्यामध्ये तेल घेऊया मसलायला। आपण मिक्स करून घेऊया। पुन्हा पाणी घालता आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, चांगलं एकजीव करून घ्यायचंय। तर इथे आपला रवा आणि मैदा जो आहे तो असा एकदम मिक्स झालेला आहे, बघा कसा मळून घेतलेला आहे तुम्ही। आता आपण थोडं पाणी घेऊन मळून घेऊया। पाणी थोडा कोमटच घेऊया आपण। तर चला पाणी घेऊन आता पीठ मळून घेते मी। आता आपण पीठ जो आहे ना तो असं टाईट करून मळून घ्यायचं, जेणेकरून आपला जो रवा आहे ना तो चांगला एकदम बारीक होणार। तरी ते बघा कसं मळते आहे, ते असं एकदम घासून मळून घ्यायचं आहे। एक 10-15 मिनिट आपण ठेवून द्यायचा झाकून। तर इथे आपला भटोरे आटा झालेला आहे तयार। आता आपण एक 10 ते 15 मिनिट आपण झाकून ठेवायचे। आता कॉटनचा कपडा ठेवून आता आपण आपले छोलेची तयारी करून घेऊया। चला मग सुरुवात करूया। तुम्हाला साहित्य दाखवते। तर आपल्याला लागणारे मी साहित्य इथे घेतलेले आहे, बघा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो मिक्सरला 2 वाटून घेतले आहेत, त्याच्यामध्येच मी अद्रक आणि मिरची, अद्रक आणि लसूण वाटून घेतले आहे।
इथे लाल तिखट, हळदी पावडर, मीठ, गरम मसाला, धना पावडर, आमचूर पावडर 1 चमचा घेतलेला आहे. अजून एक गरम मसाला घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला घेतला आहे. जिरं, कस्तुरी मेथी, ते आपला खडा मसाला बघू शकताय. तेजपत्ता 2 घेतलेले आहेत. दालचिनी घेतलेली आहे. लविंग मिरी घेतलेली आहे. हे सगळं मी घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथं जिरं घातलेलं आहे. अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. आता आपण हिंग घालूया 1 चमचाभर. खडा मसाला घालूया. आता आपण घालूया इथे कांदा. कांदा चांगला परतून घेऊया. आपले छोले इथे चांगले शिजलेले आहेत बघा. फक्त 5 ते 6 शिट्या मारलेल्या आहेत. आपले छोले चांगले शिजलेले आहेत. आता आपण आपले छोले इथे बाजूला ठेवूया. आपला कांदा बघा चांगला भाजलेला आहे. आता आपण इथे काय करायचं आहे, 2 चमचे लाल तिखट घालून घेऊया, जेणेकरून आपल्या छोलेला फ्लेवर चांगला येईल. लाल तिखट घातलं आहे. आता आपण टोमॅटो जो वाटून घेतलेला आहे तो घालूया. गॅस स्लो केला आहे. आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपला जो टोमॅटोचा आंबटपणा असतो तो सगळा निघून जाणार. तर इथे आपली ग्रेव्ही आता थोडं पाणी खेचून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी सुटला पाहिजे. ज्यावेळी पूर्ण टोमॅटोचा पाणी सुटणार त्यावेळेस आपला छोलेला चांगली चव येणार. इथे आपली ग्रेव्ही जी आहे ती बघा पूर्ण तयार झालेली आहे. आता आपण सगळे मसाले ॲड करूया. फक्त कस्तुरी मेथी जी आहे ती अलग ठेवलेली आहे, ती आपण लास्टला घालणार आहोत. बाकी सगळे मसाले आता ॲड करून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅस स्लो करूया. हे मसाले चांगले आपण शिजवून देऊया. एक 5 मिनिट आपण चांगले मसाले हलवून घेऊया. मग आपले जे छोले आहेत त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. बघा मसाला आपला चांगला परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये छोले जे आहेत ते ॲड करूया. तर मी छोलेचा पाणी जो आहे तो आधी आपण बाजूला काढून ठेवलेला आहे. आता आधी आपण फक्त छोले घालून घ्यायचे आहेत, नंतर मग आपण पाणी घालणार आहोत. छोले चांगले आपण परतून घेऊया आधी आणि मग आपण किती पाहिजे तसं आपण पाणी घालूया. जेणेकरून फ्लेवर खूप छान येणार आपण नंतर घातला की. तर इथे आपले छोले चांगले आता एकदम परतलेले आहेत. तर आता आपण इथे पाणी घालूया. जो आपला छोलेचा राहिलेला आहे तो
आपण चांगलं मिक्स करून घेऊया. बघा कलर कसं आला आहे तो. आता आपण घालूया इथे 1 चमचा छोले मसाला, जो आपण घातलेला नाही. छोले मसाला कधी पण आपण लास्टलाच घालायचं. आता आपल्याला घालायचं आहे 1 चमचा कस्तुरी मेथी. ती सुद्धा मी चांगली गॅसवर तव्यावरती भाजून घेतलेली आहे. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपले जे छोले आहेत ते 10 मिनटं चांगले आपल्याला शिजून द्यायचे आहेत. मग आपण गॅस ऑफ करूया आणि मग नंतर आपण तडका देऊया. तर इथे बघा आपले छोले कसे झालेले आहेत, एकदम चमचमीत बनलेले आहेत. चहा पावडर तुम्ही जर घालणार ना तर आपल्या छोलेला फ्लेवर खूप छान येतो. इथे बघा ग्रेव्ही जी आहे ती पण एकदम छान बनलेली आहे. नक्की एकदा ट्राय करा. कांदा टोमॅटो आपण कापून बनवतो, असंही मी कांदा कापूनच घेतला आहे, मिक्सरला वाटून नव्हतं घेतलं. फक्त टोमॅटो जे आहे ते आपण मिक्सरला वाटून घ्यायचं चांगलं. आता आपला गॅस जो आहे तो आता थोडा आपण स्लो ठेवूया. ते आपला जे छोले तयार झालेले आहेत. आता आपण इथे तडका देऊया. तर आपल्याला तडका फक्त तेलाचा आणि फक्त अद्रकचाच द्यायचा आहे. तर मी इथे तयारी करून घेत आहे. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण इथे अद्रक घालूया. फक्त आपल्याला अद्रकचाच तडका द्यायचा आहे. आता आपण हा तडका घेऊया. आता आपला छोले जो आहे तो एकदम तयार झालेला आहे. आता आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त आता गॅस जो आहे तो आपला ऑफ करायचा आहे. आणि आपल्याला आता बनवायचे आहेत भटोरे. छोले तर आपले रेडी झालेले आहेत. तर चला आता आपण भटोरेची तयारी करूया. गॅस ऑफ करूया. मी तेल गरम करायला ठेवलं आहे. पापडसुद्धा मी तळून काढलेले आहेत. आता आपल्याला फक्त भटोरे तळायचे आहेत. तर मी तयारी करून घेत आहे. तर आता आपण पीठ चांगलं मळून घेऊया आणि छोटे छोटे गोले बनवून घेऊया. थोडंसं तेलाचा हात घेत आहे मी. तर इथे मी असे गोले बनवून घेतलेले आहेत. आता आपण याची भटोरे बनवून घेऊया. तर मंडळी ते बघू शकता आपले छोले भटोरे असे तयार झालेले आहेत. आपले भटोरे बघू शकताय कसे फुगलेले आहेत ते.
इथे नक्की एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसलात तर प्लीज सबस्क्राईब करा. इथे बघू शकता आपलं छोलेला कसा फ्लेवर वगैरे आलेला आहे. एकदम टेस्टी बनलेले आहेत. ते टेस्ट करून दाखवते मी तुम्हाला.